तसेच GTC ची टीम अर्थातच प्रथमेश परब आणि त्यांची टीम त्यांच्यासोबत आपण पाहतोय पंच आमचे आज 5 पंच या स्पर्धेला पाहायला मिळाले आजच्या दिवसामध्ये. आज जयेश भोसले सरांचा आवाज तुम्ही ऐकला, तसेच जर पाहिलं तर सूरज शिंदेचा आवाज तुम्ही ऐकला, तसेच गणेश केसरकर सरांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. सुरुवात होते मॅचला, सामन्याला सुरुवात. सुनील उतेकर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती, तर मॅन इन फॉर्म ज्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस आज पाडला तो सुमित मोरे स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. तर नॉन स्ट्राईक एंडला विनायक मोरे आपल्याला पाहायला मिळेल. जो जिंकेल तो बक्षीस फेरीमध्ये जाईल अशी ही लढत. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. जरा थोडंसं फास्ट खेळा. 15 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकून झाली पाहिजे याची नोंद घ्या. हा ट्रॅकर पुल केला, पुल झालाय सक्सेसफुल. पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय सुनील उतेकर यांचं. षटकार. षटकारानं सुरुवात केली आहे सुमित मोरेनं. का बॅटिंग चालू आहे सुमितची आज. सुमित अगदी बॅटिंग साठी आपण पाहतोय त्याच्या बॅट मधून आज षटकाराला सुरुवात त्यांनी चांगलीच केली आहे. या मॅच मध्ये देखील पहिल्या मॅच पासून तो खेळतोय. हा देखील चेंडू कव्हर्सला ढकलला गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे नाहीये. गॅप मधून चेंडू निघून जाईल सीमारेषा पार आणि धावा मिळतील. या बॉल वरती देखील 4. उद्या परत जॉईन होतील परवा आणि शेवटच्या दिवसामध्ये देखील. फुलटॉस त्याला खेळ लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक स्वराज पुन्हा एकदा चुकी केली आणि बॉल एकटप्पा सीमारेषा पलीकडे गेला. धावा मिळाल्या त्या 4. कॅच झाला नाहीये. सरळ बॅटने समोर स्ट्रेट ऑन द ग्राउंड. स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू सीमारेषा पलीकडे. षटकार सुमितच्या बॅट मधून. त्याच्या बॅट मधून षटकार चौकारच पाहायला मिळत आहेत. 2 षटकार 2 चौकार. 6-4-4-6 हेच चित्र पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती. हा देखील बॉल इथं मात्र टायमिंग चांगलं आहे. हा देखील बॉल हवाई सफर करताना पाहायला मिळतोय. आणखीन एक धमाका. षटकार सुमितच्या आणखीन एक बॅट मधून. तरी काय त्याच्या आता तिकडे मात्र त्याने प्रयत्न केले असते तर झेल झाला असता आणि एक महत्वाची आणि मोठी विकेट मिळाली असती सिद्धिविनायक बोरावळे टीमला. परंतु इथं थांबत नाहीये सुमित मोरे. चांगली बॅटिंग तो करतोय. फुलटॉस हा मात्र क्षेत्ररक्षकाचा आहे तिकडे. झेल टिपलाय सोमनाथ याने. हा झेल टिपला आणि महत्वाची मोठी विकेट आली आहे या शेवटच्या बॉल वरती. मोठी विकेट सुमित बाद. गेट क्षेत्ररक्षण चेंज केलं आणि दुसरा खेळाडू तिकडे पाठवला. दबाव आणला सुमित वरती. परंतु सुमितने 26 धावांची खेळी
या पहिल्या षटकामध्ये त्याने 26 धावा कुठल्या. तो बाद झालाय. 3 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 26 वरती संघ दुसरं षटक घेऊन सोमनाथ आलाय. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर. पंच दुनिया समंदर कळवतायत की धावा अवांतर एक्स्ट्राची धाव फलकावरती जोडली जाते. गोलंदाजी मार्क वरती आलाय सोमनाथ. तर बॅटिंगसाठी मुकुंद मोरे देखील चांगल्या फॉर्मात आपल्याला पाहायला मिळतोय. तो नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती विनायक मोरे. आता दोघांना डाव सावरावा लागेल. एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जावं लागेल टीमला. धावा इथून पुढे बनवाव्या लागतील. कुलातला बॉल समोर खेळा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आणखीन एक चांगला फटका. आता मात्र विनायक मोरे याच्या बॅटमधून चौकार. पुढचा बॉल कोलातला पुन्हा एकदा समोर लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक स्वराज. आता कोणतीही चुकी करणार नाहीये. धाव मिळेल ती केवळ एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे. घाई केली तर नक्कीच चुका होतील आणि त्या चुका तुम्हाला या स्पर्धेत बाहेर घेऊन जातील. परंतु स्वराज आता चांगली फिल्डिंग केली. चांगला बॉल त्याने स्टॉप केला. मुकुंद स्ट्राईक एंड वरती आलाय. मुकुंद मोरे फुलटॉस. चुकीला माफी नाहीये. तिकडे क्षेत्ररक्षक होता परंतु पाहत राहील की बॉल किती दूर जाईल. बॉल गेला दूरवरती. आला षटकार. थोडं थांबवलं गेलंय. एक षटकार एक चौकार जरूर आला सोमनाथ उतेकर वरती. परंतु त्याच्यानंतर चांगल्या चेंडू त्याने हाताळलेत. हा देखील बॉल समोर खेळायचा प्रयत्न झालाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चुकी केली पहा. पुन्हा एकदा चुका चुका आणि चुका. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4. चौकार जात आहेत. कॅच सुटल्यात. त्या धावा मात्र या मॅच मध्ये महत्वपूर्ण असणार आहेत. आता देखील घाई केली आणि 4 धावा आल्या. विकरण टाकलेला बॉल कोलातला बॉल होता. चांगली पिचिंग पाहायला मिळाली सोमनाथची. शेवटचा बॉल आला निर्धाव स्वरूपाचा डॉट बॉल. डॉट बॉलने षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती बनवल्यात त्या एक बाद. चंद्रगड वॉरियर्स ढवळे टीमने 45 धावा धावफलकावरती आहेत. चला थोडस स्पीडअप घ्या. 4 षटकांची मॅच आहे. उद्याच्या दिवसामध्ये देखील तुम्हाला सकाळी लवकर रिपोर्टिंग करायचंय. लवकर सामन्याला सुरुवात होईल. आज उद्घाटन सोहळा झाला तरी देखील आपण सर्व मॅचेस 4 ओव्हरच्या कव्हर केल्या आणि 11वा सामना आपल्या भेटीला आलाय. लीग फॉर्मॅटच्या 9 मॅचेस. त्याच्यानंतर 3 मधून एक मॅच. त्याच्यानंतर हा शेवटचा आणि अंतिम सामना पाहायला मिळतोय. SKMB ट्रॉफी पहिला दिवस. जो आज जिंकणार आहे बक्षीस फेरीमध्ये जाईल तो उद्या संघ संध्याकाळच्या सत्रामध्ये येईल याची नोंद घ्या. उद्या जो विजेता होईल आजच्या दिवसामध्ये बक्षीस फेरीमध्ये जाईल त्याला उद्या यायचंय याची नोंद घ्या. उद्याचं शेड्यूल अजून एक मॅच असणार आहे. गोलंदाजी मार्क वरती तिसरं षटक घेऊन आलाय रोहित पार्टे.
बॅटिंग तर चांगली राहिली रोहित पार्ट्याची, परंतु गोलंदाजी करत असताना खराब गोलंदाजी त्याने केली होती, परंतु दुसऱ्या डावामध्ये अर्धशतक त्याने ठोकलं. रोहित पार्टे आलाय बॅटिंगसाठी, मुकुंद आणि त्याच्या जोडीला विनायक. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर, पंचांनी दोन्ही समांतर केलेत, कळवलं ही धाव आव्हांतरे. नंदू मांडे सर आम्हाला कळवत आहेत का स्मार्टवरून या स्पर्धेसाठी 4 दिवसासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. महाड तालुका आणि नडगाव म्हटलं की नंदू मांडे सर, आणि पोलादपूरच्या बऱ्याचशा स्पर्धा ते देखील कव्हर करताना पाहायला मिळालेत. इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने, कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात सोमनाथ उतेकर चेंडूवरती क्विक आलाय, चेंडूची फेकी देखील चांगली केली आहे, धावा मात्र रोखू शकला नाहीये. 2-2 आल्यात, 2च्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. निखिल मोरे देखील या मॅच मध्ये खेळतोय, तो देखील यंगस्टारचा एक सदस्य, पीटीपीएलच्या स्पर्धांमध्ये त्याला देखील आपण पाहतो, परंतु एसकेएमबी ट्रॉफीसाठी देखील तो पुढचे 3 दिवस नक्कीच त्याची उपस्थिती पाहायला मिळेल. हा गॅप मधून तिकडेच निखिलकडे मारलेला बॉल त्याने चांगला स्टॉप केलाय, धाव मिळेल ती केवळ एक. शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षण करतोय निखिल मोरे, एक सिंगल प्राप्त झाली एकरी धाब्याच्या मदतीने. स्कोर कार्ड 49 वरती. चंद्रगड वॉरियर्स ढवळे संघाची धावसंख्या 49. बॅटची कडा घेतली, चेंडू हवेत, बॉल खाली, बंटी मोरे त्याने हा झेल टिपलाय आणि फलंदाजाचा खेळ संपलाय. आणखीन एक विकेट, धक्का दुसरा. पवार आलाय, बॅकफुटला जाऊन खेळले, कव्हर्सला ढकलला बॉलला, सोमनाथ चेंडूकडे पोहोचतोय, सोमनाथ कडून देखील मिस फिल्डिंग झाली आणि बॉल बघता बघता पोहोचला सीमारेषा पलीकडे. धावा 4 आल्या. मग गोलंदाजाची चुकी नाही, आज क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्याचशा चुका झाल्या. सिद्धिविनायक बोरावळे संघाकडून, स्वराज कडून चूक झाली, आता सोमनाथ कडून झाली आहे, कॅचेस ड्रॉप झाल्या, त्याचा फटका संघाला नेहमीच बसत आलाय क्रिकेटच्या खेळामध्ये. कमी गतीनं कटरचा वापर पाहायला मिळाला, बॉल आतमध्ये आला, खाली राहिला, विकेट किपरचा वेध घेतला, डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे 53 वरती. चंद्रगड वॉरियर्स ढवळे संघ पाहायला मिळतोय, तिसरं षटक. 49 झाल्यात. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न जरूर केला क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हर मध्ये स्वराज, चेंडूची फेकी होईल, 2 धावा आल्या, 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पोहोचलाय 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 2 बाद 55 धावा. 2 बाद 55. शेवटचं षटक रुपेश पवार गोलंदाजी मार्क वरती येईल शेवटच्या आणि अंतिम षटकासाठी. चला थोडंसं स्पीडअप घ्या, अजून आपल्याला 5 षटकं टाकायचे या मॅच मधील. दुसरा डाव 4 षटकांचा आणि शेवटचं आणि अंतिम षटक. वीरेंद्र मोरे हा देखील आपण आज याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय आणि त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये शनिवारच्या दिवसामध्ये खेळेल, बोरोज संघ खेळेल. आज गणेश केसरकर यांचा स्टेटस पाहिला, विरू सोबत सेल्फी घेतली, त्यामध्ये बोरोज एक्सप्रेस म्हणून उल्लेख केला. आडवा बॅटने डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणतीही चुकी करणार नाहीये, झेल टिपतोय, परतावा लागेल खेळाडूला, आणखीन एक धक्का टीमला बसतोय चंद्रगड वॉरियर्स ढवळे संघाला. आजच्या दिवसामधील शेवटचा सामना खेळतायत आणि विरूने सांगितलं की ढवळी विभागामध्ये एक ट्रॉफी जाणार आहे. कापडी विभागातील संघ पाहायला मिळतील, खेळाडू पाहायला मिळतील, कोंडी विभागातील संघ खेळताना पाहायला मिळतील, म्हणजे विभाग आणि तालुक्यातील
म्हणजे तालुक्यातील हे सर्व खेळाडू आज आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी खेळताना पाहायला मिळत आहेत. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन, पोलादपूर तालुक्यातील पहिली वहिली असोसिएशन, 5 वर्ष या असोसिएशनचा प्रवास राहिलाय. कित्येक संघ या स्पर्धेमध्ये, कित्येक खेळाडू या स्पर्धेमधून आपण या तालुक्यातून घडले. ती ही स्पर्धा आपण पाहतो. SKMB लॉंग ऑन मध्ये फटका, राम मोरे बॅटिंगसाठी आले, त्यांच्या बॅटमधून फटका आलाय. दुहेरीचा प्रयत्न केला, 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे गेला. संघाची धावसंख्या 57 धावा झाल्यात. सुमित बाद झाला, कुठेतरी धावा कमी आल्या असंच म्हणावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 26 केल्या होत्या. तो शेवटच्या बॉलवरती बाद झाला. सुमित बाद झाल्यानंतर विनायक आणि मुकुंदने थोडासा डाव हलता ठेवला, परंतु जास्तीची काही धावसंख्या उभी करू शकले नाहीये. परंतु ह्या धावा देखील पुरेशा असेल की काय हे दुसऱ्या डावामध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. संघाची धावसंख्या 57 वरती आहे. 57 धावा फलकावरती. आणखीन एक चेंडू जर पाहिला तर इकडे विकेट सॅक्रिफाय करत असताना स्वतःच राम मोरे धावबादच्या रूपामध्ये बाद होत असताना पाहायला मिळत आहेत. SKMB रील्स देखील आज आपण पाहिल्या. 5 रील्स आजच्या दिवसामध्ये बनल्या. निवेगावचे जास्तीचे खेळाडू, प्रेक्षक, क्रिकेटचे चाहते त्यांनी या रील्स बनवल्या. रोहित पार्टेची देखील रील्स आली, तसेच सुमित मोरेची रील्स आली. एका धावेचे षटक आपण पाहिलं त्याची रील्स आली, आणि उद्घाटन सोहळा जो केला ना त्याची देखील एक रील्स आपल्याला पाहायला मिळाली गावरान क्रिकेटच्या माध्यमातून. शुभो एडिटर त्याच्या माध्यमातून. रील्स बनवा आणि प्राइज घ्या या स्पर्धेच्या माध्यमातून. बॅटर पवन मोरे आलाय. खोलात टाकलेला बॉल समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय. सुनील उतेकर चेंडूची फेकी चांगल्या पद्धतीने केली. धावा मिळेल ती केवळ 2 धावा मिळतील. या 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. रुपेश पवारचं हे षटक कमी धावांचं. 2 विकेट आल्या, 4 धावा त्यांनी खर्च केल्यात. इथं बॅटची कडा घेऊन चेंडू गली रिजन मध्ये जातो. एक सिंगल. जो संघ जिंकणार या मॅच मध्ये तो उद्या संध्याकाळी 4:30 वाजता दाखल होईल याची नोंद घ्या. विजेता संघ, बक्षीस मध्ये जाणारा संघ उद्या त्यांची मॅच असणार आहे, उद्या दाखल होईल हे तुम्हाला कळवलंय. चला चंद्रगड वाडे ढवळे आपण मैदानात चला. लगेच फिल्डिंग लावून घ्या. 4 षटकांचा खेळ संपलाय. बनवल्यात त्या चंद्रगड वाडे ढवळे टीमनं 61 धावांचं लक्ष्य. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे संघ सिद्धिविनायक बोरावळे टीमला. पहिल्या षटकामध्ये 26 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये सोमनाथ उतेकरच्या धावा आल्या 19. 1 विकेट त्याला प्राप्त झाली. त्याच्यानंतर रोहित पार्टे आला, 10 धावा त्याने खर्च केल्या, आणि या शेवटच्या षटकामध्ये रुपेश पवारने धावा खर्च केल्या केवळ 5, आणि याच्यामुळे धावा बनवल्या चंद्रगड वाडे ढवळे टीमने. 61 धावांचं लक्ष्य, आणि या 61 धावांचा पाठलाग शेवटच्या 4 षटकामध्ये कशा पद्धतीने केला जाईल द्या ऐकूया गणेशजी केसरकर यांचा आवाज. थँक्यू. हॅलो, धन्यवाद बाला पवार सर. आपण पाहत आहोत पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन रजिस्टर अंतर्गत SKMB ट्रॉफी अध्यक्ष चषक 2025 पर्व 5वे. चला बॅट्समन पाठवा. सिद्धिविनायक बोरावळे, रोहित पार्टे आणि स्वराज जाधव सलामीचे सलामीवीर मैदानात दाखल. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेमध्ये
बक्षीस पात्र फेरीमधील पहिला संघ दाखल होईल. दोन्ही एकाच विभागातील संघ एकमेकांच्या विरोधात बऱ्याच वेळा हे संघ खेळलेले आहेत. त्यामुळे दोघांनी संघांना माहिती आहे की दोघांच्याही बॅटिंग लाईनअप असेल, बॉलिंग लाईनअप असेल, क्षेत्ररक्षण मध्ये कुठला खेळाडू कुठे कशी फिल्डिंग करेल एवढ्यापर्यंत यांची माहिती एकमेकांना आहे. रोहित पार्टे या स्पर्धेमध्ये याने सुद्धा अर्धशतक पूर्ण केलेला हाही खेळाडू आहे. धावांचा पाऊस आणि आजच्या दिवसामध्ये रोहित पार्टेने आजचा दिवस आपल्या नावावर ठेवलाय. गोलंदाजी मार्गवरती निवृत्ती. स्ट्राईकला पाहतोय आपण एक उंच पुरा असा रोहित पार्टे. पहिला चेंडू घेऊन पॉवर प्लेचा पहिला चेंडू डॉट आला. चेंडू काहीसा रोहित पार्टेला समजला नाही. मोठा फटका त्यालाही मारायचा होता, मनसुदा रचला होता, परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. चेंडू विसवला विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू डॉट आला. सुरुवात तर डॉटने केले निवृत्तीने. हो 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 हो, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होता. पहिला धक्का, पहिला हादरा बसलाय तो सिद्धिविनायक बोरावळे संघाचा. रोहित पार्टे बॅक टू द पॅव्हेलियन. काय सेलिब्रेशन करतायत ते चंद्रगड वॉरियर्स या संघाने. जशी काय ही मॅचच जिंकले की काय. चला जास्तीचा वेळ लावू नका. चंद्रगड वॉरियर्स ढवळे आपलं क्षेत्ररक्षण सजवा. पहिला धक्का बसलाय, पहिला हादरा बसलाय तो सिद्धिविनायक बोरावळे संघाला. थंडीचा मोसम आणि हा संघ गारच झालाय की काय, कारण खेळाडू यायला सुद्धा वेळ लागलाय. समीर महाबदी स्वतः कॅप्टन. महत्वाची विकेट होती. जाळं विणलं होतं. निवृत्तीने पहिला चेंडू डॉट टाकला. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्नही केला होता रोहित पार्टेने, परंतु मंगेशने चांगलं कामकाज केलं आणि पहिला धक्का बसला तो सिद्धिविनायक बोरावळे संघाला. समीर महाबदी आलेत, त्यांच्या जागेवरती स्वतः कॅप्टन आहेत. स्वराज जाधव आणि समीर वरती संपूर्ण संघाची जबाबदारी आता इथून पुढे. एक चिकी सिंगल, अतिशय वेगाने ही धाव पूर्ण. एकच धाव. श्री गणेशा झालाय. समीर महाबदी आणि स्वराज जाधव. पाहू आपण काय करते ही जोडी. स्वराज जाधवने जर मॅच जिंकून दिली तर संदीप कदम सर यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज. जेलची संधी. 1 2 3 4 5 6 खेळाडू आले, परंतु जीवदान भेटलंय. एक धाव पूर्ण झाले. 5 खेळाडू विनयजी चेंडूच्या खाली आले होते. स्वराज जाधव वरती कॅश प्राइज लावलं. त्याला बाद करण्याचा पूर्णपणे नामी संधी चालून आली होती, परंतु या संधीचं सोनं चंद्रगड वॉरियर्सला करायचं होतं, परंतु स्वराजला जीवदान भेटलंय. हाही चांगला चेंडू होता. एक धाव पूर्ण होते. स्वराज आणि समीरच्या साह्याने एका धावेने धावफलकाचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 3 वरती. 3 धावा. स्वराज जाधव 2000चा कॅश प्राइज अध्यक्ष साहेबांनी लावलाय. निवृत्ती. ह्या चेंडूवरती एखादा मोठा फटका यावं लागेल, कारण धावा बनवायच्या ते 61. क्षेत्ररक्षण चुकी केले. मंगेशाला चेंडूवरती एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, परंतु ही दुसरी धाव झाली असती. रिस्क घ्यायला पाहिजे होती, परंतु घेतली नाही. एकच धाव. चला जाऊया धावफलकाकडे. धावफलकाचा विचार केला तर धावफलकात धावा आहेत त्या 4 धावा धावफलकावरती. 61चा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडू 57ची गरज.
गोलंदाजी मार करते मंगेश. ज्या मंगेशने या स्पर्धेतील अडसर दूर केला झेल पकडून, तोच मंगेशला गोलंदाजीवरती प्राचारण केलंय. उंच पुराचा गोलंदाज ढवळे संघाचा, चंद्रगड वारियर्स ढवळे. हा संघ आजच्या दिवसामध्ये चांगले कामकाज राहिलं. सुमित मोरेची कामगिरी, एक अर्धशतक आणि 2 मॅच मध्ये चांगलं कामकाज. मला वाटतं 3 मॅच मध्ये आतापर्यंत मॅन ऑफ द मॅच राहिलाय तो. 130 धावा या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त धावा त्याच्या नावावरती आहेत. आणि पहिल्या चेंडूवरती मंगेशला यश. स्वराज जाधव ज्याच्याकडून आशा पल्लवित होत्या, जो आशेचा किरण होता, तोही किरण मावळला आणि डीजे आपले सलामीचे सलामीवीर दोन्ही माघारी पाठवले. बंटी आलाय, तर बंटी आलाय. बंटी येऊन तरी करणार काय, कारण धावसंख्येचा पाठलाग बराचसा करायचा आहे. परंतु चंद्रगड वॉरियर्स या संघाचा दबदबा आजच्या दिवसामध्ये आपण संपूर्ण पाहिला. चांगला चेंडू मंगेशचा, हाही चेंडू डॉट येतोय. मंगेशच्या पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू डॉट आलाय. धावसंख्याचा पाठलाग थोडा, पण बॅट आणि बॉलला सुद्धा स्पर्श होत नाहीये. काय गोलंदाजी करतायत ते ढवळे संघाचे गोलंदाज आजच्या दिवसभरामध्ये. आत्ताच एक माहिती आली, आमचे गुणलेखक, खरोखर दोन्ही गुणलेखक बंधूंचा, विनय आणि अतुल, 4 मॅच मध्ये जवळजवळ धावा बनवलेत. 157 धावा सुमित मोरेच्या नावावरती राहिलेत. पराक्रम केलेत त्याने आज. हाही चेंडू डॉट आलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरे 2 चेंडू डॉट. पटकत सजवला, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि ही झेल सोडला. एकच धाव. एकेरी दुरीने काही काम चालणार नाही इथे. मोठे फटके करावे लागतील, कारण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 61 बनवायची आहे. आणि 61 बनवत असताना आता सध्या तरी 5च धावा धावफलकावरती आहेत. दुहेरी अंकापर्यंत पोहोचले नाही आहेत अजून सिद्धिविनायक बोरावळे. खूप पिछाडीवरती आहे हा संघ. चांगला चेंडू. खरोखर मंगेशचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत एकच धाव खर्च केले, 4-5 चेंडू त्याने हाताळलेत. मंगेश चांगलं कामकाज राहिले या मॅच मध्ये, कारण रोहित पाटेचा आपण झेल त्याने स्वतः घेतला. मोठा अडसर होता, तो दूर केला. त्यानंतर आता गोलंदाजी करत असताना एकच धाव खर्च केली शेवटचा चेंडू घेऊन. आणि शेवटच्या चेंडूवरती यश संपादन कर्णधार समीर माबदी. एकच धाव खर्च केले, 2 गडी बाद केलेत. काय गोलंदाजी केली असेल मंगेश पवार याने. छाप सोडले या स्पर्धेमध्ये आपल्या गोलंदाजीने. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय सिद्धिविनायक बोरावळे संघाचा. आयुष, नौखा बॅट्समन मैदानामध्ये येतोय आयुष. वसंत मोरे यांचा चिरंजीव आहेत, उद्योजक आहेत ठाण्यामध्ये प्रसिद्ध, आणि त्यांचे चिरंजीव आहेत आयुष मोरे. ठाणे विभागामध्ये लेदरचं क्रिकेट त्याने बरंचसं खेळलेलं आहे. आज आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी मैदानामध्ये दाखल झालाय. तिसरा गोलंदाज सागर मोरे.
सागर मोरे. स्ट्राईकला बंटी आहे, नॉन स्ट्राईकला आयुष आहे. बोरावल्या गावची आपण स्पर्धा पाहिली याही वर्षी. झेलची संधी, क्षेत्ररक्षक लांबून येत आहेत आणि हाही झेल सोडलाय. आयुषला वाटतही होतं की हा झेल घेतला जाईल, परंतु नाही, एक धाव पूर्ण झाले. बघूया आयुष आलेत मैदानामध्ये. लेफ्ट हँड बॅट्समन आहेत. आज आपल्या गावासाठी, गावाच्या संघासाठी इथून पुढे कमबॅक करू शकतात का संघाला? आयुष मोरेला पाहतोय आपण. गोलंदाजी मार्गवरती सागर मोरे. मंगेशजी बेलोस आणि संदीपजी कदम सर यांच्या नावाचं गीत आपण पाहिलं आज. कॅच आउट. हाही गडी माघारी जातोय. म्हणजे एकही गडी जर पाहिलं खेळाडू तर जास्त वेळ काय मैदानावरती थांबवत नाहीयेत चंद्रगड वॉरियर्स ढवळे हा संघ. आयुष मोरे आले काय गेले काय माहीत पडलंही नाही. संपूर्ण संघ हा बॅकफुट वरती आहे. संपूर्ण संघ हा पिछाडीवरती आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये सुनील उतेकर. संघ संपूर्ण अडचणीमध्ये आहे. लेफ्ट हँड बॅट्समन सुनील उतेकर आता मैदानामध्ये आलेत. 40+ खेळाडू. आजपर्यंत गोलंदाजीची छाप आजपर्यंत त्यांनी आपल्या नावाची सोडलेली आहे. आपल्या नावाला एक वलय तयार करून ठेवलेलं आहे बॅटर मैदानामध्ये. चांगला चेंडू. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट चेंडू येतोय. कॅच आपण पाहिली या स्पर्धेतील सर्वाधिक अवघड कॅच आणि खरोखरच एका हातामध्ये झेल टिपला. त्या खेळाडूचं नाव मंगेश पवार. म्हणजे मंगेश पवारने आजच्या दिवसामध्ये चंद्रगड वॉरियर्स साठी चांगलं कामकाज. सुमित मोरेने बॅटिंग करून कामकाज केले, परंतु क्षेत्ररक्षण केले ते मंगेश मोरेने. त्याच्याही नावाची चर्चा होत आहे. गोलंदाजी करत असताना एकच धाव खर्च केली. 2 गडी माघारी पाठवले. रोहित पार्टेचा झेल यांनी टिपला होता. तोच मंगेश पवार. चांगलं कामकाज मंगेश पवारचं. संघासाठी सूरज आलाय, सूरज महाबदी. परंतु संघ संपूर्ण अडचणीमध्ये सापडलाय. तो सिद्धिविनायक बोरावले हा संघ. काय घडणार काय बिघडणार हे पण माहित आहे सर्वांना. सूरज महाबदी आलेत, परंतु सूरज आता कुठला सूरज उगवणार मैदानामध्ये. निलेश महाबदीने प्राइज लावले 2000. काहीतरी सूरजला करावं लागेल. 2 चेंडू डॉट. तिसरा गोलंदाज होता सागर मोरे. धावा खर्च केले ती फक्त आणि फक्त एकच धाव. म्हणजे पाहिलं ना आपण तर निवृत्ती मोरेने धावा खर्च केल्या होत्या 4. दुसरा गोलंदाज मंगेश पवार 2 गडी बाद धावा खर्च केले 1. तिसरा गोलंदाज सागर मोरे 1 धाव खर्च करून 2 गडी माघारी पाठवलेत. शेवटचा आणि अंतिम गोलंदाज राम मोरे. सॉरी ओमकारला नाही, आम्हाला नेहमीच माहित असतं की शेवटचा गोलंदाज राम मोरे असतो. 6 चेंडू मध्ये 55. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता पहिला चेंडू. एक धाव पूर्ण होते. एकेरी द्वेरी काही कामकाज नाही. मला वाटते बॅगा पॅक करायलाही घेतलेत की काय सिद्धिविनायक बोरावळे संघाने. सिद्धिविनायक बोरावळे संघ हा संपूर्ण संघ मात्र थंडीचा मोसम आणि थंडीच्या मोसम मध्ये बर्फासारखा गार पाडून टाकलाय.
निलेश दाबेकर आहे तो. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जवळ जवळ विजयाच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचला तो चंद्रगड वारियर्स ढवळे हा संघ. आणि झेल घेतलाय. चला लवकर पाठवा बॅट्समन, या लवकर, फक्त हजेरी लावायची आपल्याला. अतिशय मेहनत करतायत ते मंगेशजी बेलोसे. सांध्यापासून ते बांध्यापर्यंत मेहनत चालले. चल चल निखिल बाबा चल, एक बॉल राहिला शेवटचा. आणि शेवटच्या चेंडूवरती 6 मारले तर 500 म्हणजे 1000 रुपये भेटतील. आणि विजयी होतोय तो संघ आहे चंद्रगड वारियर्स ढवळे हा संघ. SKMB अध्यक्ष चषक या ट्रॉफी मध्ये पहिला संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालाय तो चंद्रगड वारियर्स ढवळे. चला मॅन ऑफ द मॅच, पहिल्या मॅचचा सुमित मोरे आपण या. दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच